नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण आणखीन एक नवीन गणित घेऊन आलो आपल्या समोर। ते म्हणजे क्वेश्चन नंबर आपला जो 7वा चालू आहे त्या क्वेश्चन नंबर 7 मध्ये आपण 3 नंबरचं गणित घेणार आहोत। आता मी बोर्डवर पूर्ण ऍक्टिव्हिटी लिहिलेली नाहीये, मी तुम्हाला ते पुस्तकातून वाचून दाखवणार आहे आणि त्याचबरोबर त्याचं मराठी सुद्धा स्पष्टीकरण आपल्याला देणार आहे। आता बघा, या ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला नेमकं काय सांगितलेलं आहे तर आपल्याला बघा, टू फाइंड नंबर ऑफ दॅट अनुष्का हॅड कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी। आता अनुष्का नावाची एक मुलगी आहे, त्या मुलीकडे काही नोटा आहेत आणि त्या नोटा किती आहेत हे शोधण्यासाठी आपल्याला खालील ऍक्टिव्हिटी शोधायची। तर आपल्याला त्यांनी दिलेले आहे बघा, सपोज दॅट अनुष्का हॅड एक्स नोट्स ऑफ ₹100 अँड वाय नोट्स ऑफ 50 each। आता या ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला असं सांगितलेले आहे का, समजा अनुष्काकडे 100 रुपयाच्या एक्स नोटा आहेत आणि 50 रुपयाच्या वाय नोटा आहेत। मग पुढे त्यांनी काय सांगितलं बघा, पुढे ऍक्टिव्हिटी मध्ये दिलेले आहे का, अनुष्का गॉट ₹2500 फ्रॉम आनंद ऍज डिनोमिनेशन्स मेन्शन अबव इक्वेशन नंबर 1 and after that if Anand would have given her the amount by interchanging number of notes, Anushka would have received ₹500 less than the previous amount, equation number 2। आता या दोन कंडिशन दिल्या आहेत। आता त्या दोन कंडिशन्स काय सांगतात, आता अनुष्काकडे 100 रुपयाच्या एक्स नोटा आहेत आणि 50 रुपयाच्या वाय नोटा आहेत। आनंदने तिला या रूपामध्ये नोटा दिलेल्या आहेत, आनंदने तिला या रूपामध्ये नोटा दिल्या आहेत आणि तिच्याकडली रक्कम जी पहिल्या अटीमध्ये आहे ती 2500 रुपये झालेली। आता दुसऱ्या अटीमध्ये काय सांगितलेलं आहे का, आनंदने जर या नोटांची आदलाबदल केली, म्हणजेच आदलाबदल म्हणजेच काय तर 100 रुपयाच्या वाय नोटा आणि 50 रुपयाच्या एक्स नोटा अशा नोटांची जर आदलाबदल केली तर तिला पूर्वीपेक्षा 500 रुपये कमी मिळतात। किती? पूर्वीपेक्षा 500 रुपये कमी मिळतात, म्हणजे तिला फक्त 2000 रुपये मिळणार आहेत। बघा, 2500 अगोदर मिळत होते आणि 500 रुपये कमी म्हणल्याच्या नंतर किती मिळणार आहेत तिला, 2000 मिळणार आहेत। आता आपण जे इक्वेशन आहे ते तयार करून घेऊ। लक्ष द्या इकडे, आता अनुष्काकडे 100 रुपयाच्या एक्स नोटा आहेत आणि 50 रुपयाच्या वाय नोटा आहेत। ही सुरुवातीची कंडिशन आहे। द फर्स्ट कंडिशन ऑफ द एक्झाम्पल, द फर्स्ट कंडिशन ऑफ द एक्झाम्पल फर्स्ट कंडिशन मध्ये तिच्याकडे 100 रुपयाच्या किती नोटा आहेत, एक्स आहेत, त्याच्यानंतर 50 रुपयाच्या नोटा आहेत वाय, आणि एकूण तिची रक्कम जी होते ती 2500 रुपये होती। आता आपल्याला एक नवीन समीकरण मिळालं, 100x प्लस 50y बरोबर 2500। आपण जर याचा भाग दिला तर 100 ला 50 ला 800 ला 50 ने भाग होतो, इथं 50 दुने 100, 50 एक 50 म्हणजे वाय राहतील, आणि इथं जर आपण 50 ने जर 2500 ला भाग दिला तर भाग जाणार आहे ते कितीचा, 50 चा भाग जाणार आहे। बघा इथं जर आपण 50 ने जर भाग दिला तर भागाकार किती येणार आहे, तो 50 चा असणार आहे। आता बघा, मी तुम्हाला इथे भागाकार थोडक्यात करून दाखवतो। 2500 भागिले 50, 1 1 0 कॅन्सल होतो, 5 1 5, 5 5 25 आणि हा 0 म्हणजे आपला भागाकार किती आला, 50 आला। या पद्धतीनं आपलं समीकरण नंबर 1 तयार होतं। आता समीकरणाच्या दुसऱ्या अटीमध्ये काय सांगितलेलं आहे, दुसरी अट त्यांनी अशी सांगितलेली आहे का, जर आनंदने नोटांची आदलाबदल केली, नोटांची जर आदलाबदल केली म्हणजेच काय केलं त्यांनी, 50 रुपयाच्या एक्स नोटा घेतल्या आणि 100 रुपयाच्या वाय नोटा घेतल्या तर तिला पूर्वीपेक्षा म्हणजे 2500 पेक्षा 500 रुपये कमी मिळतात, म्हणजे तिची रक्कम होणार आहे 2000। आता ही सेकंड कंडिशन आहे बघा, ही काय सेकंड कंडिशन आहे एक्झाम्पलची, ही फर्स्ट कंडिशन होती। इथं सुद्धा आपण जर 50 ने भाग दिला तर सर्व पदाला 50 ने भाग जातो, मग 50 ने भाग दिले इथं 1 येईल, इथं 2y येणार आहे, आणि इथं जर 50 ने जर भाग दिला तर इथं येणार आहे बघा 40, म्हणजे हे या पद्धतीने आपलं समीकरण नंबर 2 तयार झालं। आता समीकरण 1 आणि 2 बघा, तर आपल्याला समीकरण 1 ला किंवा समीकरण 2 ला दोन्हीपैकी एकाला 2 ने गुणावं लागेल, जेणेकरून
एक्स चे जर पद आपल्याला सहगुणक साठी करायचे असेल तर या दोन नंबरच्या समीकरणाला 2 ने गुणावं लागेल आणि y चे सहगुणक साठी करायचे असेल तर समीकरण 1 ला 2 ने गुणावं लागेल। मग मी असं करतो, समीकरण 1 ला 2 ने गुणून, आता बघा समीकरण नंबर 1 ला जर 2 ने गुणलं तर इथं येतील 4x अधिक इथं येतील 2y आणि इथं 50 दुने 100, मला हे समीकरण नंबर 3 मिळून जाईल। आता माझ्याकडे समीकरण 2 आणि समीकरण 3 आहे। जर समीकरण 2 आणि 3 चे मी व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं तर मला लक्षात येतं की इथं 2 y चा सहगुणक आणि इथं y चा सहगुणक सारखा आहे, त्यामुळे आणि यांच्या दोघाला बेरजेचं चिन्ह आहे, त्यामुळे मी दोघांची वजाबाकी करणार आहे। मग समीकरण 2 व समीकरण 3 ची वजाबाकी करून, आता जर वजाबाकी केली तर काय होणार बघा, समीकरण 2x अधिक 2y बरोबर 40, त्याच्यानंतर समीकरण नंबर 3 जे आहे ते 4x अधिक 2y बरोबर 100। आता यांची वजाबाकी करायची, इथं वजाचं चिन्ह, इथं वजाचं आणि इथं सुद्धा वजाचं, 4x मधून 1x गेला तर तो 3x राहतो, वजा 3x, हे 2y कॅन्सल होतील आणि 100 मधून 40 जर मी वजा केले तर माझ्याकडे 60 राहतील, परंतु मोठ्या संख्येचं चिन्ह। आता बघा माझ्याकडे वजा 3x बरोबर वजा 60 आलेले आहे, बघा 3x वजा 3x बरोबर वजा 60 आलेले आहे। हे x मी ऍज इट इज ठेवला, वजा 60 भागिले वजा 3, x बरोबर हे 0 0 सॉरी वजा वजा चिन्ह कटलं, 3 1 3 3 2 6 आणि हा 0, म्हणजे x ची किंमत किती आलेली आहे, 20 आलेली आहे। याचा अर्थ असा होतो का अनुष्का जवळ ज्या 100 रुपयाच्या नोटा होत्या त्या 20 होत्या। त्यानंतर बघा आता आपल्याला 50 रुपयाच्या नोटा किती आहेत ते काढण्यासाठी आपल्याला y ची किंमत काढावी लागेल। मग x बरोबर 20 ही किंमत समीकरण 1 मध्ये मी आता इथे 1 2 3 माझ्याकडे ऑप्शन आहेत, या 3 समीकरणापैकी मी एकाच समीकरणामध्ये किंमत ठेवणार आहे, समीकरण 1 मध्ये ठेवून। आता समीकरण नंबर 1 मला लिहून घ्यावं लागेल, ते आहे 2x अधिक y बरोबर 50। मग इथं x च्या जागी 20 ठेवणार, 2 गुणिले 20 अधिक y बरोबर 50, हे y जसेच्या तसे यांच्या दोघांचा गुणाकार करायचा आहे आपल्याला, 2 गुणिले 20 40 होतात अधिक y बरोबर 50, y बरोबर हे 50 जसेच्या तसे 40 आपण या बाजूला आणू तर ते कशात जातील, वजाबाकी मध्ये, म्हणजे 50 मधून 40 वजा केले तर 10 राहतील। बघा y ची किंमत किती आलेली आहे, 10। याचा अर्थ असा होतो का अनुष्का जवळ 100 रुपयाच्या 20 नोटा होत्या आणि 50 रुपयाच्या ज्या आहेत त्या 10 नोटा होत्या। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण 4 नंबरचं गणित अभ्यासणार आहोत। आता या 4 नंबरच्या गणितामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, इथं एक मनीष आणि सविता अशी 2 व्यक्ती दिलेले आहेत। आता या 2 व्यक्तीमध्ये नेमक्या ज्या कंडिशन आहेत त्या कोणत्या पद्धतीने सांगितलेल्या आहेत त्या आपण अभ्यासू। द सम ऑफ द प्रेझेंट एज ऑफ मनीष अँड सविता इज 31। मनीष age was 4 times the age of Savita, find their present age। आता आपल्याला इथे सांगितलेलं आहे, एक मनीष नावाचा व्यक्ती आहे आणि एक सविता नावाची व्यक्ती आहे, त्यांच्या आजच्या वयाची जी बेरीज आहे ती 31 वर्ष आहे। 31 वर्ष त्यांच्या आजच्या वयाची बेरीज आहे आणि पुन्हा त्यांनी सांगितलं का 3 वर्षापूर्वी, किती वर्षापूर्वी, 3 वर्षापूर्वी जे मनीषचं वय होतं ते मनीषचं वय जे आहे ते सविताच्या वयाच्या 4 पट होतं। किती, 4 पट होतं बघा, 4 टाइम्स म्हणजे काय, तर ते 4 पट होणार। तर मग आता आपल्याला त्यांनी काय सांगितलं का आपल्याला फाइंड देअर प्रेझेंट एज, त्यांची आजची वय आपल्याला शोधून काढायची। मग आजची वय आपण कोणत्या पद्धतीने शोधून काढणार आहोत, तर आपल्याला त्यांचे आजची वय हे x आणि y हे कन्सिडर करावे लागतील। मग मी असं लिहितो, लेट द present age of Manish is X year and Savita's is Y year। म्हणजेच समजा मनीषचे वय x वर्ष मानू आणि सविताचे वय y वर्ष मानू। आता आपण मनीषचं वय x वर्ष घेतलं
आणि सविताचं वय y वर्ष घेतलं तर पहिल्या अटीमध्ये त्यांच्या आजच्या वयाची बेरीज 31 सांगितली. म्हणजे आपल्याला जी फर्स्ट कंडिशन आहे ती सहजरित्या मिळून जाईल. ती फर्स्ट कंडिशन म्हणजे कोणती आहे तर मनीषचं वय आणि सविताचं वय यांच्या दोघांची बेरीज किती आहे 31 वर्ष. म्हणजे आपले एक समीकरण मिळून जाईल. आता सेकंड कंडिशन असणार आहे. सेकंड कंडिशन मध्ये काय सांगितलं तर आपल्याला म्हटलेलं आहे का 3 वर्षापूर्वी, किती वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी काय होतं तर 3 वर्षापूर्वी हे जे मनीषचं वय जर 3 वर्षापूर्वी काढायचं असेल तर त्याच्या आजच्या वयामधून आपल्याला 3 वजा करावे लागतील. आणि सविताचं जर 3 वर्षापूर्वीचं वय काढायचं असेल तर तिच्या सुद्धा वयातून आपल्याला 3 वजा करावे लागतील. मग कसं तर बघा हे मनीषचं आजचं वय आहे आणि त्याच्यातून 3 जर वजा केले तर हे मनीषचं 3 वर्षापूर्वीचं वय झालं. हे आजचं वय सविताचं आहे, तिच्या वयातून 3 वजा केले तर हे सविताचं सुद्धा 3 वर्षापूर्वीचं वय मिळालं. मग 8 काय आहे आपल्याला तर मनीष एज 3 years ago was 4 times. आता 3 वर्षापूर्वी हे जे मनीषचं वय आहे ते सविताच्या 4 पट होतं. आता हे सविताचं 3 वर्षापूर्वीचं वय आहे त्याच्या 4 पट कुणाचं वय होतं हे मनीषचं वय होतं. या पद्धतीने आपल्याला नवीन समीकरण तयार करता येतं. बघा पुन्हा एकदा मी हे जे इक्वेशन आलेलं आहे हे जे समीकरण आले ते मी तुम्हाला समजावून सांगतो. बघा हे मनीषचं वय आहे, मनीषचं वय 3 वर्षापूर्वीचं म्हणजे x वजा 3. हे सविताचं वय आहे, सविताचं वय 3 वर्षापूर्वी म्हणजे y वजा 3 हे झालं. त्याच्यानंतर मग 3 वर्षापूर्वी हे जे मनीषचं वय आहे ते सविताच्या वयाच्या 4 पट होतं. या पद्धतीने आपल्याला अट दिलेली आहे त्याच्यावरून आपण असं समीकरण बनवलेलं आहे. आता आपल्याला गुणून घ्यावं लागेल. हे x - 3 जसेच्या तसे 4 ने आतमध्ये जर गुणलं बरोबर चिन्ह आहे की 4 ने y ला जर गुणलं तर 4y येतील आणि 4 ने 3 ला गुणलं तर 12 आणि वजाचं चिन्ह. आता बघा संख्या आपण हे -3 इकडे घेऊ आणि 4y या बाजूला आणू. बघा x हे वजा 4y त्याच्यानंतर हे वजा 12 आणि हे अधिक मध्ये 3 आले. मग x वजा 4y बरोबर आता सॉरी इथं बरोबरचं चिन्ह राहिलेलं आहे माझं, इथं वजा चिन्ह. बघा 12 मधून 3 जर आपण वजा केले तर 9 राहतील आणि मोठ्या संख्येचं चिन्ह राहील. आता हे समीकरण नंबर आपल्याला 2 मिळाले. आता बघा समीकरण 1 आणि 2 या दोघांचं नीट ऑब्झर्वेशन केलं तर x चे सहगुणक सारखे म्हणजे आपण सरळ काय करू शकतो ते समीकरण 1 आणि समीकरण 2 ची वजाबाकी करू शकतो. मग बघा समीकरण 1 व समीकरण 2 ची वजाबाकी करू, 2 ची वजाबाकी करू. आता बघा समीकरण 1 x अधिक y बरोबर 31 आणि समीकरण 2 x वजा 4y बरोबर वजा 9. आता वजाबाकी म्हटल्याच्या नंतर खालची चिन्ह काय होणार आहेत पूर्ण चेंज होणार आहे. बघा इथं x कॅन्सल होतील, 1y आणि 4y होतील 5y आणि 31 आणि 9 यांची बेरीज होईल 40. म्हणजे बघा माझ्याकडे 5y बरोबर 40 आलेले आहेत. हे y ऍज इट इज ठेवू, 40 भागिले हे 5 इकडे आणले आपण. y बरोबर जर 5 ने 40 चा भाग दिला तर 8 चा भाग जातो. याचा अर्थ y ची किंमत आपली 8 आलेली आहे. म्हणजेच y आपण हे वय कुणाचं कन्सिडर केलं होतं तर ते सविताचं वय कन्सिडर केलं होतं. आता सविताचं वय आपल्याला 8 वर्ष मिळालं. आता याचा अर्थ असा का आपल्याला याच्यावरून मनीषचं वय काढता येणार आहे. मग ही y ची किंमत आपण 1 मध्ये किंवा 2 मध्ये सहजरित्या ठेवू शकतो. म्हणजे बघा आता मी y बरोबर 8 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवतो. बघा आता समीकरण 1 असं आहे x प्लस y बरोबर 31 x अधिक हे y ची किंमत इथं ठेवणार 8 बरोबर 31 x बरोबर हे 31 ऍज इट इज इकडे याला 8 ला आणले तर मायनस मध्ये जातील. आता आपल्याला माहित 31 मधून 8 वजा केल्याच्या नंतर आपल्याला उरतील 23. म्हणजे याचा अर्थ असा होतो का मनीषचं वय हे 23 वर्ष आहे आणि सविताचं वय जे आहे ते 8 वर्ष आहे. या पद्धतीने आपण त्यांची वय काढू शकतो. विद्यार्थी मित्रांनो आता आपण 5 नंबरचं गणित घेऊ. या 5 नंबरच्या गणितामध्ये काय सांगितलेलं बघा. In a factory, the ratio of salary of skilled and unskilled worker is 5:3.
total salary of one day of both of them is rupees 720. Find daily wages of skilled and unskilled worker. ओके, आता या गणितामध्ये आपल्याला जे सांगितलेलं आहे त्यांनी काय सांगितलं, एक कारखाना आहे, या कारखान्यामध्ये काही स्किल्ड वर्कर आहेत, स्किल्ड आणि अनस्किल्ड वर्कर. स्किल्ड वर्कर म्हणजे काय, कुशल कामगार, आणि अनस्किल्ड म्हणजे काय, अकुशल कामगार. आता एक कंपनीमध्ये किंवा कारखान्यामध्ये या दोन्ही पद्धतीचे कामगार असतात. मग आपल्याला त्यांनी सांगितलं का यांना जी सॅलरी मिळते, जे यांना जे मानधन मिळतं किंवा जे पैसे मिळतात त्याचं जे रेशिओ आहे ते रेशिओ आपल्याला सांगितलेलं आहे 5:3. आता बघा, काहींना पगार जास्त मिळत असते, काहींना जे पगार आहे ती कमी मिळत असते. त्या पगारात जे पगार आहे त्याचं जे गुणोत्तर आहे ते आपल्याला 5:3 दिले. आता मग पुन्हा त्यांनी आणखीन एक कंडिशन समोर ठेवलेली आहे, टोटल सॅलरी ऑफ वन डे, म्हणजे एका दिवसाची पूर्ण त्यांची जी सॅलरी आहे, कुणाची, स्किल वर्कर अँड अनस्किल वर्कर यांच्या दोघांची मिळून, तर ती सॅलरी आहे बघा 720 रुपये, 720 रुपीज. मग फाइंड डेली वेजेस ऑफ स्किल अँड अनस्किल वर्कर. तर आपल्याला स्किल वर्करचे आणि अनस्किल वर्करची जी एका दिवसाची पगार म्हणजे डेली, म्हणजे दररोज त्यांना जी पगार मिळणार आहे ती किती असणार आहे ते आपल्याला इथं शोधायला सांगितले. मग सर्वात अगोदर आपल्याला ते काय करावं लागेल, आपल्याला एका दिवसाचा स्किल वर्करचा पगार जो आहे तो एक्स मानून घ्यावा लागेल, आणि अनस्किल वर्करचा म्हणजे अकुशल कामगाराचा एका दिवसाचा जो पगार आहे तो वाय मानावा लागेल. आता मी इथं पूर्ण ती वळ लिहून घेणार नाही, कारण तुम्हाला यापूर्वीची उदाहरणं जे आहेत ते आपण कंडिशन कशा पद्धतीने लिहितो हे सर्वांना माहीत झालेलं आहे. आता मी सरळ सरळ शॉर्टकट मध्ये इथे तुम्हाला एक गणित समजावून सांगणार आहे, ते तुम्हाला जमून जाईल. बघा, मी स्किल जे वर्कर आहेत म्हणजे जे कुशल कामगार आहेत त्यांची एका दिवसाची पगार एक्स मानली, आणि अनस्किल म्हणजे अकुशल कामगाराची एका दिवसाची जी पगार आहे, जे वेज आहे, जे वेतन आहे ते वेतन मी वाय मानलं. आता पहिल्या अटीमध्ये सांगितलेलं आहे का त्यांच्या ज्या पगारीचं रेशिओ आहे ते रेशिओ जे दिलं आपल्याला 5:3. म्हणजे बघा, आता रेशिओ म्हणल्याच्या नंतर आता साहजिकच आहे, जे स्किल वर्कर असतील त्यांना जी पगार असणार आहे, जे वेतन असणार ते जास्त असणार, आणि अनस्किल वर्करला जे वेतन आहे ते कमी असणार आहे. म्हणजे इथं एक्स हे जे आहे ते स्किल वर्करचं रेशिओ आहे. तसं आपल्याला त्यांनी स्पष्ट स्किल अँड अनस्किल असं सांगितलेलं आहे, म्हणजे हे स्किलचं आहे आणि हे अनस्किलचं आहे. म्हणजे आपण स्किलचं एक्स मानलेलं आहे आणि अनस्किलचं किती मानलेलं आहे, वाय मानलेलं आहे, आणि रेशिओ आपण या पद्धतीने लिहित असतो. बघा, कधीही रेशिओ लिहायचं असेल किंवा गुणोत्तर लिहायचं असेल दोन संख्येचं, तर ते आपल्याला अपूर्णांकामध्ये लिहावं लागतं. आता मग मी एक्सची जी किंमत आहे जे आहे ते हे एक्स म्हणजे काय, स्किल वर्करचं वेतन, आणि हे अनस्किल वर्करचं वेतन आहे, आणि त्यांचा रेशिओ एक्स अपॉन वाय आहे. ही आपली फर्स्ट कंडिशन होणार आहे. कुठली फर्स्ट कंडिशन होणार आहे, तर हे रेशिओ आहे आपल्याकडे 5/3. आपण या रेशिओला या पद्धतीने मांडून घेऊ. आता पुढे काय करणार आपण, यांचा तिरकस गुणाकार आहे, 3 गुणिले एक्स 3x बरोबर 5 गुणिले वाय 5y होतील. आता बघा, इथं आपल्याला समीकरण तयार करायचंय. हे 5y आपण या बाजूला आणू, 3x वजा 5y बरोबर. आता या बाजूला काहीच नाही, याचा अर्थ इथं 0 असतो. इथं आपल्याला कॅन्सल करता येत नाही, कारण हे समीकरण आहे, समीकरणाला दोन बाजू अत्यंत महत्वाच्या असतात. जिथं काहीच नसतं तिथं काय असतो, 0 असतो. आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. हे इक्वेशन नंबर आपला 1 तयार होतं. आता पुढे त्यांनी सेकंड कंडिशन मध्ये काय सांगितलं बघा, सेकंड कंडिशन म्हणजे उदाहरणाची जी दुसरी अट आहे, या दुसऱ्या अटीमध्ये काय सांगितलं, तर टोटल सॅलरी ऑफ वन डे, टोटल सॅलरी ऑफ वन डे ऑफ बोथ ऑफ देम, त्यांच्या दोघांची मिळून एका दिवसाची जी सॅलरी आहे, एका दिवसाचं जे वेतन आहे ते आहे 720 रुपये. म्हणजे बघा, आता स्किल वर्करची एका दिवसाची सॅलरी आहे एक्स, आणि अनस्किल वर्करची एका दिवसाची सॅलरी आहे वाय. याचा अर्थ यांच्या दोघांची जी बेरीज आहे एका दिवसाची ती आहे 720. या पद्धतीने मला समीकरण नंबर 2 मिळालं. आता बघा, समीकरण 1 आणि 2 चा जर विचार केला तर एक्स चे पण सहगुणक सारखे नाही आणि वाय चे सुद्धा सहगुणक सारखे नाही. आता आपण इथं काय करू शकतो, एक तर समीकरणाला 3 ने गुणू शकतो किंवा समीकरणाला 5 ने गुणू शकतो. दोन्ही पैकी एक आपण करू शकतो.
आता जर आपण समीकरणाला जर 3 ने गुणलं तरी चालतं आणि 5 ने गुणलं तरी चालतं. मग मी असं लिहितो इक्वेशन म्हणजे समीकरण नंबर 2 ला 3 ने गुणून, समीकरण 2 ला मी कितीने गुणणार आहे 3 ने. जर समीकरण 2 इथं आहे, जर मी इथं जर 3 ने गुणलं तर इथं 3x अधिक 3y बरोबर 720 ला जर 3 ने गुणलं तर 3 0 0 3 दुने 6 आणि 7 त्रिक 21 म्हणजे 2160 रुपये. किती होणार आहे ते 2160. आता हे इक्वेशन नंबर माझं किती तयार झालं 3 तयार झालं. आता समीकरण मला 1 आणि समीकरण नंबर 3 चा मला विचार करावा लागणार आहे. समीकरण 1 आणि 3 ची जर मी वजाबाकी केली तर x हा हे जे पद आहे ते लोप पावतं म्हणजे ते कॅन्सल होतं. मग बघा समीकरण नंबर 3 व समीकरण नंबर 1 ची वजाबाकी करून आपल्याला इथं सबट्रॅक्शन करायची बघा. समीकरण नंबर 3 लिहून घेऊ. 3x अधिक 3y बरोबर 2160 आणि समीकरण नंबर 1 हे आहे 3x वजा 5y बरोबर 0. ठीक आहे. आपल्याला इथं वजा करायची, इथं काय होईल वजा अधिक होईल आणि इथं चिन्ह वजाचं आहे. आता बघा आपल्याला समीकरण नंबर 3 आणि समीकरण नंबर 1 ची आपल्याला वजाबाकी करायची आहे. हे 3x कॅन्सल झाले. 3y आणि 5y होतात 8y बरोबर हे 2160 हे जसेच्या तसे राहतील. आता बघा माझ्याकडे 8y बरोबर 2160 आलेले, y बरोबर 2160 हे 8 इकडे मी भागाकारामध्ये आणला तर 8 ने भाग दिला तर बघा भाग किती जातो. जर 2160 ला जर 8 ने भाग दिला 8 दुने 16, 21 मधून जर 16 जर वजा केले तर 5 राहतील. हे 6 जसेच्या तसे 8 7 56, हे 56 जसे तसे 0 0 हे 0 घेतला आणि 0 चा भाग जातो. इथं किती होणार आहे 270 होणार आहे. y बरोबर 270 ही किंमत आलेली. आता बघा हे y जी आहे ती जी सॅलरी आहे किंवा जी वेतन आहे ते आपण कशाचं मांडलं होतं अनस्किल वर्करचं मांडलं होतं. आता आपण स्किल वर्करचं जे वेतन आहे ते काढू. बघा y बरोबर 270 ही किंमत समीकरण नंबर कुठं 1 मध्ये ठेवा. आपण आता इथं कुठे ठेवू शकतो आपण ती 2 मध्ये ठेवू. समीकरण नंबर 2 मध्ये ठेवू. जर 2 मध्ये जर ठेवली तर बघा x अधिक y बरोबर 720 आलेला आहे. तर इथं x जशात तशी y ची किंमत जी आहे ती 270 आपण घेतली. पुढे 720 x बरोबर हे 720 जशात तसे वजा 270. आपण आता जर 720 मधून जर 270 जर वजा केले बघा 720 वजा 270 हे शून्यला शून्य जशात तसे इथं 12. जर 12 मधून जर आपण 7 वजा केले तर किती राहतील 5. त्याच्यानंतर इकडे खायचं गेले तर 6 मधून 2 जर वजा केले तर 4 राहतील. म्हणजे इथं x ची किंमत किती येणार आहे 450 रुपये. आता याचा अर्थ असा होतो का बघा जे स्किल वर्कर आहे यांचं एका दिवसाचं वेतन जे आहे 450 रुपये आहे आणि अनस्किल वर्करचं म्हणजे अकुशल कामगाराचं जे एका दिवसाचं वेतन आहे ते 270 रुपये आहे. विद्यार्थी मित्रांनो आज आपण या चॅप्टर नंबर 1 मधील शेवटचं गणित अभ्यासणार आहोत. ते गणित आहे बघा ते गणित थोडंसं लिहिण्यासाठी मोठं असल्यामुळे मी ते काही बोर्डवर लिहून घेतलेलं नाहीये. तर ते गणित मी तुम्हाला पुस्तकातून समजावून सांगणार आहे. तुमच्याकडे पुस्तकं असतील त्या पुस्तकामध्ये तुम्ही अवश्य बघा. मी जसं वाचतो जसं स्पष्टीकरण करतो तेव्हा तुम्ही पुस्तकावर सुद्धा लक्ष द्या. आता या गणितामध्ये काय सांगितलं बघा A and B are 13 किलोमीटर अपार्ट. आता इथं 2 ठिकाण आहेत तर ते 2 ठिकाणं एकमेकापासून 30 किलोमीटर अंतरावर आहेत अँड दे आर ऑन अ स्ट्रेट रोड आणि ते पूर्ण एका सरळ म्हणजे सरळ रोडवर आहे, स्ट्रेट रोडवर आहे. आम्ही ट्रॅव्हल फ्रॉम A to
बी ऑन बाईक. जो हमीद नावाचा व्यक्ती आहे तो ए पासून ते बी पर्यंत जाण्यासाठी निघतो आणि ते जाण्यासाठी कशाचा वापर करतो, बाईकचा वापर करतो. आणि त्याच्यानंतर ऍट द सेम टाइम आणि त्याच वेळेला जोसेफ स्टार्ट, आणि जोसेफ सुद्धा स्टार्ट करतोय, पण तो कसा, फ्रॉम बी ऑन बाईक. तो बी या ठिकाणापासून कुणीकडे बघा, ट्रॅव्हल टुवर्ड ए, ए या ठिकाणाकडे तो ट्रॅव्हल करतोय. दे मीट इच अदर आफ्टर 20 मिनिट. आता ते दोघं जण, एक जो हमीद आहे तो ए पासून ते बी पर्यंत निघालेला आहे आणि जो जोसेफ आहे तो बी पासून ए कडे निघालेला आहे. दोन्ही एकमेकाला 20 मिनिटांमध्ये भेटतात आणि भेटल्याच्या नंतर बघा, आता ही पहिली कंडिशन. दुसऱ्या कंडिशन मध्ये काय दिले, इफ जोसेफ वुड हॅव स्टार्टेड फ्रॉम बी ऍट द सेम टाइम. जर जो जोसेफ आहे त्याच वेळेला त्याने जर बी पासून स्टार्ट केलेले आहे, परंतु कसं, ऍट द सेम टाइम बट इन द ऑपोजिट डायरेक्शन. परंतु तो पूर्वी ए कडे निघाला होता, परंतु आता तो काय करतोय, बी कडे, म्हणजे तो बी पासून सरळ समोर जातोय ए च्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये, म्हणजे विरुद्ध दिशेने. इन्स्टेड ऑफ टुवर्ड, म्हणजे ए कडे न जाता तिकडे वळतो. हमीद वुड हॅव कॉट हिम आफ्टर 3 hours. आता हमीद काय करतो, त्याला 3 तासामध्ये, म्हणजे तिथं 3 तासामध्ये त्याला कॉट करतो, म्हणजे तो तिथे जाऊन भेटतो. फाइंड द स्पीड ऑफ हमीद अँड जोसेफ. आता इथं आपल्याला हमीदची आणि जोसेफची स्पीड शोधायची. बघा, गणित अतिशय सिंपल आहे, सोपं आहे. पहिल्यांदा आपल्याला या गणितामध्ये 2 ठिकाणं सांगितली आहेत. बघा, आपल्याला 2 ठिकाणं अगोदर ती समजून घ्यावी लागतील. ती 2 ठिकाणं कशा पद्धतीने असतील. फॉर एक्झाम्पल, इथं ए ठिकाण आहे आणि इथं थोडं बी ठिकाण आहे. बघा, मी हे बी वरती लिहून घेतो. आता या ए ठिकाणापासून बी ठिकाणापर्यंत एक रस्ता आहे, ठीक आहे. हा एक स्ट्रेट लाईन, म्हणजे आपल्याला सरळ एक रस्ता सांगितलेला आहे, तो कुठे वाकडा तिकडा नाहीये, त्यामुळे तो सरळ. आणि या ठिकाणाचं जे अंतर सांगितलेलं आहे ते अंतर आपल्याला 30 किलोमीटर सांगितलेले. किती आहे ते, 30 किलोमीटर, म्हणजे 30 किलोमीटर आहे. आता इथं ही झाली रस्त्याची कंडिशन. जे रस्ता या पद्धतीने आहे, ए आणि बी ठिकाण एकाच रस्त्यावर आहेत आणि त्यांच्यामधील अंतर जे आहे ते 30 किलोमीटर आहे. हे अंतराचं झालं. आता पुढं बघा, जो हमीद आहे, हमीद आणि जोसेफ हे 2 व्यक्ती आहेत. हमीद काय करतोय, मी इथं हमीदला एच लिहितो आणि जोसेफला जे लिहितो. बघा, हमीद इथं आहे, ए या ठिकाणी आहे आणि जोसेफ जो आहे तो बी या ठिकाणी. हमीद इथून कुठं बी ठिकाणाकडे निघतोय. बघा, तो असा या पद्धतीनं तो काय करतोय, बी ठिकाणाकडे या पद्धतीने. बघा, इथे मी असं सरळ बांध दाखवतोय, तो इकडे निघाला, ठीक आहे. आणि जोसेफ जो आहे तो इकडे या पद्धतीने निघाला, म्हणजे आणि दोघांचा वेळ एकच आहे. स्टार्ट होण्याचा वेळ कसा आहे, सारखाच आहे. त्याच्यामुळं आपल्याला इथं समीकरण तयार करता येतं. आता बघा, त्याच्यानंतर त्यांनी पुढे सांगितलेलं आहे का हे दोघं जण जे आहेत ते एकमेकाला 20 मिनिटांमध्ये, 20 मिनिटात कुठं तरी ते भेटतात. किती मिनिटांमध्ये, 20 मिनिटांमध्ये भेटतात. ही उदाहरणाची पहिली अट. बघा, उदाहरणाची पहिली अट पुन्हा एकदा मी तुम्हाला समजावून सांगतो. बघा, ए आणि बी असे 2 ठिकाण आहेत आणि त्या 2 ठिकाणामधील अंतर हे 30 किलोमीटरचं आहे आणि तो जो रस्ता आहे तो सरळ आहे. हमीद हा ए पासून ते बी ठिकाणाकडे निघतो आणि जोसेफ जो आहे तो बी पासून ए या ठिकाणाकडे निघतो आणि ते दोघं जण किती, 20 मिनिटांमध्ये एकमेकाला भेटतात, ठीक आहे. आता आपण दुसऱ्या कंडिशन कडे बघू. आता दुसरी कंडिशन आपल्याला ती काय सांगते, दुसऱ्या कंडिशन मध्ये आपल्याला तोच रोड आहे, तीच स्थिती आहे. जर आपल्याला असं त्यांनी सांगितलंय, जर जो हमीद आहे तो हमीद इकडेच जातोय आणि हे ए ठिकाण, हे बी ठिकाण, आणि जो जोसेफ आहे तो इकडं न जाता सरळ इकडेच जातोय. कुठे, तिकडे. याचा अंतर सुद्धा आपल्याला माहिती आहे, हे अंतर आहे 30 किलोमीटर, ओके. आता हमीद याला जो आहे तो जोसेफला पुढं जाऊन इथं 3 तासामध्ये दोघ जण एकमेकाला इथे भेटतात. बघा, किती तासामध्ये भेटतात, 3 तासामध्ये. तर आपल्याला त्यांची जी गती आहे, जी स्पीड आहे, जो वेग आहे, तो वेग आपल्याला काढायचा आहे. आता इथं स्पीड, त्याच्यानंतर डिस्टन्स सांगितलेला आहे,
टाइम पण दिलेला आहे. याचा अर्थ आपल्याला ते जे आपण पाठीमागच्या एका गणितामध्ये विशालच्या गणितामध्ये बघा अंतराचं सूत्र घेतलं होतं त्या सूत्राचा आपल्याला इथं वापर करावा लागणार आहे. मग आता तो वापर कसा करायचा आपल्याला इथं बघा आपल्याला जोसेफला लागणारा वेळ हे एवढं दिलेले आणि त्यांनी एकूण अंतर किती कापलेले हे दिलेले बघा. जर मी जोसेफचा वेग हमीदचा वेग x किलोमीटर पर आवर मानून घेतो बघा x किलोमीटर पर आवर. जर जोसेफचा वेग जर मी x किलोमीटर पर आवर मानला जोसेफचा नाही हमीदचा मानतो आणि जोसेफचा जो आहे तो मी y किलोमीटर पर आवर मानतो. ठीक आहे. आता काय होणार आहे तर याचा आपल्याला x आलेला आहे आणि याचा काय आलेला आहे y आलेला आहे हे आपण ते कन्सिडर केलं. परंतु आता जर आपण थोडंसं ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला लक्षात येतं का हमीद इकडून इकडे येतोय आणि जोसेफ इकडून इकडे येतोय ते दोघ जण एकमेकाला भेटतायत. याचा अर्थ असा का हमीदने आणि जोसेफने मिळून टोटल 30 किलोमीटर अंतर कापलेलं आहे. किती कापलेलं आहे 30 किलोमीटर अंतर कापले. मग आता आपल्याला इथं हमीदनं अंतर किती कापलेलं आहे हे काढावं लागेल आणि जोसेफने अंतर किती कापलेलं आहे हे काढावं लागेल. आता आपल्याला एक फॉर्म्युला आपल्याकडे जर अंतर जर काढायचं असेल तर फॉर्म्युला काय डिस्टन्स मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं होता. जर अंतर काढायचं असेल तर फॉर्म्युला काय आहे स्पीड इंटू टाइम. कोणता तो फॉर्म्युला स्पीड इंटू टाइम हे हा डिस्टन्सचा फॉर्म्युला आहे. कशाचा डिस्टन्सचा. मग आता मला हमीदनं पहिल्या कंडिशन मध्ये किती किलोमीटर अंतर कापलेलं आहे ते मला शोधून काढावं लागेल. मग आता ते हमीदचं जे डिस्टन्स ऑफ हमीद म्हणल्याच्या नंतर याची स्पीड आहे याची स्पीड आहे x आहे आणि त्याला लागलेला जो वेळ आहे तो 20 मिनिटाचा आहे. आता 20 मिनिटं आपण मिनिटामध्ये घेणार नाही तर आपल्याला त्याला तासामध्ये कन्वर्ट करावं लागेल. तासामध्ये कन्वर्ट करण्यासाठी याला 60 ने भाग द्यावा लागेल. कारण आपल्याला माहित आहे का 60 मिनिटाचा 1 तास होतो आणि जे आपण स्पीड मानलेली आहे ती कशी आहे x किलोमीटर पर आवर आहे. ती एका तासामध्ये आपण स्पीड पण मोजलेली त्याच्यामुळं इथं 20 × 20 20 × 3 = 60 म्हणजेच काय होणार 1 गुणिले x आणि खाली 3 याचा अर्थ हमीदनं जे हमीदचं जे डिस्टन्स ऑफ हमीद आहे त्याचं जे आहे ते त्यांनी अंतर x अपॉन किती 3 म्हणजे x/3 एवढं अंतर कापले. तसंच जोसेफचं सुद्धा डिस्टन्स ऑफ जोसेफ याचं सुद्धा काय येणार आहे y गुणिले याला सुद्धा 20 मिनिटं लागले आणि याला आपल्याला तासामध्ये कन्वर्ट करून घ्यायचंय. हे सुद्धा तसंच म्हणजे y भागिले 3 याचं सुद्धा येणार आहे. मी अशी अपेक्षा करतो का हे तुम्हाला 2 समजलेले असतील. आता बघा इथं आता हमीदनं कापलेलं अंतर माहित झालं आणि जोसेफने कापलेलं अंतर सुद्धा माहित झालं. परंतु आता यांच्या दोघांनी मिळून अंतर जे आहे ते किती किलोमीटर कापलेलं आहे 30 किलोमीटर अंतर कापलेलं आहे. या पद्धतीनं मी इथं एक माझं समीकरण नंबर 1 तयार करून घेतो. बघा आता तुम्हाला इथं सर्व बाकीच्या गोष्टी लिहून घ्यायच्या आहेत का हमीदचा जो वेग आहे तो x किलोमीटर पर आवर मानू आणि जो जोसेफचा वेग आहे तो y किलोमीटर पर आवर मानू. माझा बोर्ड छोटा असल्यामुळे मी काही महत्त्वाच्या गोष्टीच फक्त ते तुम्हाला बोर्डवर लिहून देणार आहे. मग बघा आपली जी फर्स्ट कंडिशन असणार आहे बघा फर्स्ट जी कंडिशन आहे फर्स्ट कंडिशन अशी असेल जोसेफनं कापलेलं अंतर आहे आपल्याकडे x/3 आणि हमीदनं कापलेलं अंतर जे आहे ते x/3 आहे आणि जोसेफनं कापलेलं अंतर जे आहे y/3 आहे आणि त्यांनी एकूण कापलेलं अंतर जे आहे ते 30 किलोमीटर आहे. बघा या पद्धतीने आपल्याला समीकरण तयार करता येतं. इथं आपण 3 ने याला गुणू शकतो. जर 3 ने गुणलं तर काय होणार 3 ने गुणलं तर इथं 3 कॅन्सल होतील इथे x राहील इथे सुद्धा 3 कॅन्सल होतील x राहील आणि इथं पुढं 3×90 हे इक्वेशन नंबर 1 तयार होईल. बघा मी अशी अपेक्षा करतो का तुम्हाला हे जे सर्व सांगितलेले ते समजलेलं आहे.
हे जर समजलं नसेल तर तुम्ही पुन्हा व्हिडिओ जो आहे तो रिपीट करा, रिपीट बघा आणि नंतर ते समजून घ्या आणि ते समजल्यानंतरच या कंडिशनवर या. आता आपल्याला सेकंड कंडिशन तयार करायची बघा. सेकंड कंडिशन मध्ये काय सांगितलंय? सेकंड कंडिशन मध्ये बघा आपल्याला हे एवढं 30 किलोमीटर अंतर दिलेलं आहे आणि पुढे इथं 3 तास दिलेले. आता इथं सुद्धा आपल्याला अंतराचं सूत्र सुद्धा यूज करता येईल किंवा मग आपण इथं वेळेचं पण आपण हे करू शकतो. आता बघा इथं सरळ आहे. आता बघा हे जे आपल्याला इथं अंतर काढायचे पुन्हा. आता सेकंड कंडिशन मध्ये कसं होणार आहे? हमीद जो आहे तो इथून इथपर्यंत गेला त्याला 3 तास लागले. जोसेफ पण इथून इथपर्यंत गेला त्याला 3 तास लागले. त्याची आपल्याला स्पीड सुद्धा माहित आहे, बरोबर आहे. स्पीडही माहित आहे आणि जोसेफची सुद्धा स्पीड माहित आहे. मग आता दुसऱ्या कंडिशन मध्ये हमीदने कापलेले अंतर, डिस्टन्स ऑफ हमीद. आता इथं सेकंड कंडिशन मध्ये डिस्टन्स ऑफ हमीद म्हणजे हमीदचं जे डिस्टन्स असणार आहे ते किती असणार आहे? हमीदची स्पीड आहे x आणि त्याला लागले 3 तास. आता इथं डायरेक्टली तासामध्ये दिले असल्यामुळे आपल्याला त्याला 60 ने भागायची आवश्यकता नाही. इथं आपण 60 ने भाग दिला कारण इथे हे मिनिटामध्ये होतं. इथं भागायची आवश्यकता आहे का? नाही. तर इथं डायरेक्टली आपल्याला तासामध्ये दिले त्यामुळे आपण डायरेक्टली 3 घेणार आणि आपल्याला डिस्टन्सचा फॉर्म्युला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. स्पीड इंटू टाइम. याला 3 तास लागले आणि याची स्पीड काय आहे? x आहे. ते आपण ऑलरेडी कन्सिडर केली. आणि डिस्टन्स ऑफ जोसेफ याला सुद्धा इथून इथपर्यंत जाण्यासाठी 3 तास लागतात. याची सुद्धा स्पीड एवढीच आहे. आता 3x हे डिस्टन्स कुणाचं झालं? हमीदचं. आणि 3y हे डिस्टन्स कुणाचं झालं? तर ते जोसेफचं. परंतु मग आता इक्वेशन बनवायचं कसं? आता इक्वेशन बनवायचं कसं तर बघा इथून इथपर्यंत हमीदचं अंतर आहे, ठीक आहे. आता हे इथून इथपर्यंत हमीद आहे. त्याच्यानंतर ए पासून ते बी पर्यंत आणि इथून ते इथपर्यंत जोसेफ. हा ए पासून ते बी पर्यंत जो रस्ता आहे हा किती आहे? 30 किलोमीटरचा. हे एवढं जे अंतर आहे जोसेफचं आहे ते 3y किलोमीटर आहे. बघा हे 30 किलोमीटर आणि हे 3y किलोमीटर म्हणजेच हे डिस्टन्स कुणाचं आहे? जोसेफचं. आपण या 30 किलोमीटरची आणि या जोसेफच्या अंतराची जर बेरीज केली तर आपल्याला टोटल हमीदचं अंतर मिळतं. बरं, दुसरी कंडिशन आपल्याला कशी या पद्धतीनं करावं लागेल ती म्हणजे अशी मांडावं लागेल. बघा जर सेकंड कंडिशन नुसार जर आपण केलं तर आपला जो रोड आहे जो ए टू बी डिस्टन्स ऑफ ए टू बी प्लस डिस्टन्स ऑफ जोसेफ इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ हमीद. आता हे सर हे आलं कसं? पुन्हा एकदा मी तुम्हाला रिपीटली समजावून सांगतो. बघा इथून हमीदचा अंतर पूर्ण इथून ते इथपर्यंत आहे, ठीक आहे. इथून ते इथपर्यंत आहे. इथून इथपर्यंत येण्यासाठी हमीदला काय करावं लागलं? हे ए पासून ते बी पर्यंत अंतर कापावं लागलं आणि त्यानंतर पुन्हा जोसेफनं बी पासून पुढं अंतर जे कापलेलं आहे तेवढं अंतर जे आहे ते सुद्धा त्यांनी ऍड केलं आणि तेव्हा तो इथं जोसेफला भेटला. म्हणजे यांच्या या दोन अंतराची जी बेरीज आहे ती हमीदचं अंतर येणार आहे. त्यामुळे आपल्याला इथं असं लिहावं लागेल बघा ए टू बी चा अंतर आहे 30 किलोमीटर. जोसेफचं जे अंतर आहे ते 3y आहे आणि त्याच्यानंतर बघा जे हमीदचं अंतर जे आहे ते 3x आहे. या पद्धतीने आता हे 3y आपण या साईडला घेऊ शकतो. इकडं 30 राहतील बरोबर 3x वजा 3y म्हणजेच मला समीकरण जे मिळणार आहे 3x वजा 3y बरोबर 30. इथं सगळ्याला 3 ने सहजरित्या भाग जातो. मी इथं 3 ने भाग देऊन घेतो. 3 1 3 3 1 3 आणि 3 10 30. या पद्धतीने बघा माझं समीकरण नंबर 2 तयार झालं. हेच तुम्हाला समीकरण 1 आणि समीकरण 2 हे व्यवस्थितरित्या समजले असते मी अशी अपेक्षा करतो. आता समीकरण 1 आणि समीकरण 2 हे तर आपले साहजिकच आहे. सरळ आपण रेग्युलर पद्धतीनं जशी सोडवतो त्याच पद्धतीने आपल्याला ते सोडवायचे. फक्त आपल्याला इथं कंडिशन तयार करणं किंवा समीकरण तयार करणं हेच थोडंसं गुंतागुंतीचं आहे.
त्यामुळे मी तुम्हाला व्यवस्थितरित्या समजावून सांगितलेलं आहे. आता आपण पुढे जाऊ. पुढे आपल्याला समीकरण 1 आणि 2 ची बेरीज किंवा काय करायची, बेरीज करा किंवा वजाबाकी करा. समीकरण 1 व समीकरण 2 ची वजाबाकी करू. तर समीकरण 1 आणि 2 ची मी काय करणार आहे, वजाबाकी करणार आहे. बघा, समीकरण 1 x अधिक y बरोबर 90 आणि x वजा y बरोबर 10. जर यांची वजाबाकी केली तर हे दोन्ही कटतील, इथं वजा वजा अधिक होतील आणि इथं वजा चिन्ह. हे 1y आणि 1y 2y झाले. 10 मधून जर 90 मधून 10 वजा केले तर 80 राहतील. म्हणजेच y बरोबर 80 भागिले 2 म्हणजे y बरोबर किती येणार, 40. आणि आपण हे y काय कन्सिडर केलं होतं, तर जोसेफची स्पीड आहे ती कन्सिडर केली होती. आता ही जी किंमत आहे, आपण y ची जी किंमत आहे ती समीकरण 1 मध्ये किंवा 2 मध्ये ठेवून y बरोबर 40 ही किंमत समीकरण नंबर 1 मध्ये ठेवून देऊ. आपण 1 मध्ये ठेवून समीकरण नंबर 1 आहे x अधिक y बरोबर 90 आणि त्याच्यानंतर x जशात तसे y ची किंमत इथे 40 आलेली, ती 40 घेतली बरोबर 90. x बरोबर 90 वजा 40 म्हणजेच x बरोबर 90 मधून जर 40 वजा केले तर किती राहतील, ते 50 राहतील. या पद्धतीने याचा अर्थ असा होतो का, बघा, जोसेफची जी स्पीड आहे ती आहे 40 किलोमीटर पर आवर आणि जे हमेशची जी स्पीड आहे ती 50 किलोमीटर पर आवर आहे. या पद्धतीने तुम्ही हे गणित जे आहे ते सविस्तर लिहून घ्या तुम्ही. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता या पद्धतीनं आपला जो गणित भाग 1 चा पहिला जो चॅप्टर होता म्हणजे तो लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल म्हणजे 2 चलातील रेषीय समीकरणे, हा चॅप्टर आपल्या इथं संपलेला आहे. तर आता आपल्याला या चॅप्टर बद्दल थोडीशी वेगळी माहिती घ्यायची. हा जो चॅप्टर आहे आपल्या क्वेश्चन पेपर मध्ये टोटल 12 मार्कासाठी येतो. किती, 12 मार्कासाठी येत असतो. आणि हे जे 12 गुणांचे क्वेश्चन आहेत, हे क्वेश्चन जे आपली क्वेश्चन पत्रिका आहे त्या क्वेश्चन पत्रिकेमधल्या प्रत्येक क्वेश्चन मध्ये आपल्याला ते आढळून येतील. म्हणजे या चॅप्टरवर 1 मार्काचे गणित येणार आहेत, 2 मार्काचे सुद्धा आहेत, 3 मार्काचे आहेत, त्याचबरोबर 4 मार्काचे सुद्धा गणित आहेत. आता 1 मार्काचे जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत मी तुम्हाला शिकवले आहेत ते सुद्धा असणार आहेत. त्याच्यानंतर 2 गुणांच्या ऍक्टिव्हिटी सुद्धा असणार आहेत, 3 गुणांची ऍक्टिव्हिटी असणार आहे, 4 गुणाचा जो हॉट्स ऑफ क्वेश्चन आहे तो सुद्धा असणार आहे. आता या चॅप्टरचा जो अभ्यास आपण या काही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण केलेला आहे. तर या व्हिडिओमधून मी जवळपास पूर्णच गणित घेतलेले आहे. जेवढं आपल्या सिलेबस मध्ये दिलेले आहेत तेवढे सर्व आपण गणित अभ्यासलेले आहेत. आणि त्याचबरोबर आपण यानंतर पुढे जे व्हिडिओ असणार आहेत आपले, त्या व्हिडिओमध्ये आपण जे हॉट्सचे क्वेश्चन आहेत म्हणजे पुस्तकाच्या बाहेरचे कोणत्या पद्धतीने येऊ शकतात याबद्दल सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने माहिती घेणार आहोत. बघा, हे जे व्हिडिओ आहेत या व्हिडिओमध्ये मला ज्या पद्धतीनं तयार करता येतात मी त्या पद्धतीनं तयार केले आहेत. आता आपल्या सर्वांना माहित आहे हे लॉकडाऊनचा काळ आहे. या काळामध्ये काही साधनं आपल्याला जे व्हिडिओ बनवण्यासाठी आवश्यक साधनं लागतात ते तर काय आपल्याला मिळणार नाहीत. त्यामुळे हा छोटासा जो माझा म्हणजे जे काही छोटस तुमच्यासाठी जे काही केलेलं आहे हे अत्यंत महत्वाचं आहे या काळामध्ये. त्यामुळे सर्वांनी हे व्हिडिओ बघावे आणि त्याचबरोबर आपल्या 10वीच्या सर्व मित्रांना किंवा मैत्रिणींना ते शेअर केलेच पाहिजे. यापुढे आपण गणित भाग 2 चा जो पहिला चॅप्टर आहे समरूपता म्हणजे सिमिलरिटी, याबद्दल आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत आणि अतिशय बेसिकली तुम्हाला तो चॅप्टर मी समजावून सांगणार आहे. तरी मी अशी अपेक्षा करतो माझे सर्व जे व्हिडिओ आहे आतापर्यंत ते समजले असतील. काही जर बोलण्यामध्ये वगैरे कमी जास्तपणा झालेला असेल तरी तो समजून घ्यावा. कुठे मी बराचसा भाग मराठीमध्ये जास्तीत जास्त यासाठी समजावून सांगितला. आपले जे काही विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी मराठी माध्यमाचे असल्यामुळे त्यांना मराठीतून जास्तीत जास्त समजतं आणि जे इंग्लिशमध्ये जेवढं काही लिहून द्यायची आवश्यकता होती तेवढं सुद्धा मी लिहून दिलेलं आहे. त्याचं स्पष्टीकरण सुद्धा सांगितलेलं आहे आणि मी अशी नक्कीच आशा करतो का हे माझे सर्व व्हिडिओ आपल्याला आवडलेच असतील. धन्यवाद.